नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती. महाराष्ट्रात ऊर्जा निर्मिती खालीलपैकी 5 स्रोतांद्वारे होते. पहिला आहे औष्णिक ऊर्जा, जलविद्युत, तिसरा आहे पवन विद्युत, चौथा आहे अणुविद्युत आणि पाचवा आहे सौर ऊर्जा. त्यापैकी आज आपण पहिला भाग बघणार आहोत म्हणजे तो औष्णिक ऊर्जा. ज्यावेळेस वीज निर्मिती प्रकल्पात वीज निर्मितीसाठी टर्बाईन फिरवण्यासाठी बाष्पशक्तीचा वापर केला जातो त्याला औष्णिक ऊर्जा वीज निर्मिती केंद्र म्हणतात. बाष्प निर्मितीसाठी दगडी कोळसा, नैसर्गिक वायू किंवा खनिज तेल वापरतात. महाराष्ट्रात एकूण 11 औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत: 7 महाजनकोची, 1 रेल्वेची, 1 टाटा पॉवर, 1 रिलायन्स इन्फ्रा आणि 1 अदानीचे. देशात राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ NTPC 23 प्रकल्प आहेत. त्यापैकी 2 प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आहेत. पहिला प्रकल्प म्हणजे मौदा रामटेक नागपूर NTPC. दुसरा आहे सोलापूर NTPC औष्णिक विद्युत प्रकल्प. या दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, लाकूड यापासून निर्मिती केली जाते. औष्णिक विद्युत प्रकल्पाची महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी कोळशाच्या सहाय्यानेच औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहेत ते आपण बघूया. कोकणातील औष्णिक विद्युत केंद्र हे 4 आहेत. त्यातील पहिला आहे चोला, ते आहे ठाणे. क्षमता आहे त्याची 118 मेगावॅट. मुंबई उपनगर, कल्याण, पुणे, मुंबई कल्याण, इगतपुरी रेल्वे मार्गाला विद्युत पुरवठा यातूनच केला जातो. याचा कोळसा आपण विदर्भ आणि झारखंडमधून घेतो. याच्यासाठी पाणी पुरवठा हा उल्हास नदी मार्गाने केला जातो. 2 नंबर आहे तुर्भे टाटा मुंबई उपनगर 1330 मेगावॅटचा आहे. 3 नंबर आहे डहाणू पालघर. 4 नंबर आहे उरण रायगड. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते नाशिक पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. त्याची क्षमता आहे 910 मेगावॅट. फेकरी भुसावळ जळगाव खानदेशातील एकमेव औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. त्याची क्षमता आहे 482.5 मेगावॅट. आणि तसेच परळी बीड मराठवाड्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. त्याची क्षमता आहे 790 मेगावॅट. आता पुढील आपण विदर्भातले बघूया. विदर्भात औष्णिक विद्युत केंद्र हे 6 आहेत. त्यापैकी पहिला आहे पारस अकोला 62.5 मेगावॅट. दुसरा आहे कोराडी नागपूर 1100 मेगावॅट. तिसरा आहे खापरखेडा नागपूर 420 मेगावॅट. 4 नंबर आहे दुर्गापूर, ते चंद्रपूरमध्ये आहे. 5 नंबर आहे बलारपूर चंद्रपूर. 6 नंबर आहे मैदा नागपूर. औष्णिक विद्युत केंद्र हे आपल्या महाराष्ट्रात दगडी कोळसाद्वारे केले जाते. मग आपण आता दगडी कोळसाबद्दल माहिती पाहूया. दगडी कोळसा महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे प्रमाण हे 4% आहे. महाराष्ट्रातील गोंडवाना संघाच्या व दामोदा मालेतील 12 कार समुदायातील खडकात दगडी कोळसा सापडतो. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ येथे दगडी कोळसा आढळतो. महाराष्ट्रातील सर्व दगडी कोळसा अकोकक्षम आहेत. मग त्यातील 94.1% अकोकक्षम आहेत, तर 5.9 हे कोकक्षम दगडी कोळसा आहेत. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे हे बल्लारपूर चंद्रपूर जिल्हा येथे आहेत. नदी खोऱ्याचा विचार केल्यास तर वैनगंगा आणि वर्धा या खोऱ्यात दगडी कोळसा सापडतो. वैनगंगा खोऱ्यात मुख्यतः नागपूर, कामठी मध्ये पाटसांगवी, उमरखेड या भागात आढळतो. आणि वर्धा खोऱ्याचा विचार केल्यास वरोडा आणि चंद्रपूर या ठिकाणी आढळतो. बल्लारपूर चंद्रपूर, दुर्गापूर चंद्रपूर, वणी यवतमाळ येथे आढळतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.